नमस्कार आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। नुकसानाची दखल न घेतल्यावर शेतकऱ्यांनी अनोखा निषेध नोंदविला आहे। रोटावेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाचे चक्क निमंत्रण पत्रक छापले असून कृषी विभागावर संतापाचा उद्रेकही आपल्याला शेतकऱ्यांचा पाहायला मिळतोय। यावर्षी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीसाठी सुरुवातीला आशादायक वातावरण निर्माण झाले होते, मात्र अतिवृष्टीमुळे परिस्थिती पालटली आणि सोयाबीन पिकावर येलो मोझॅइक सारखा रोग फैलावल्याने शेकडो शेतकऱ्यांचं पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांच्यावर या आपत्तीचा थेट फटका बसला असून त्यांची संपूर्ण शेतीतील सोयाबीन पीक नष्ट झालाय। या संदर्भात त्यांनी या गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदन दिली, भेटी घेतल्या, परंतु कुठलीच अधिकारी बांधावर फिरकला नाही आणि या पत्रिकांची प्रत गावातील सर्व शासकीय कार्यालयात पोहोचण्यात आली आहे आणि सध्या ही पत्रिका सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो शेतकरी दयाराम राठोड यांचा आक्रोश स्पष्ट आहे। सरकार आणि कृषी विभाग आमचं ऐकत नाही, पाहणीलाही येत नाही, तर निदान आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला यावं। हा प्रकार म्हणजे केवळ एका शेतकऱ्यांची चीड नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील उदासीनतेवर उठवलेला कडक सवाल आहे। शेतकरी आत्महत्या करण्याऐवजी विनोदी परंतु विदारक निषेधाचा मार्ग स्वीकारत आहे आणि ही बाब शासनाने गांभीर्याने घेतली पाहिजे। शासनाने प्रशासनाकडून कुठलीच मदत न आणि पाहणी न झाल्यामुळे संतप्त झालेल्या दयाराम राठोड यांनी आता अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी थेट एका रोटावेटर फिरवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी रीतसर निमंत्रण पत्रिकाही छापून वितरित केली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रोटावेटर कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक हे व्हायरल होत आहे। दयाराम राठोड यांनी छापलेल्या पत्रिकांमध्ये स्पष्ट उल्लेखही केला आहे। तर कार्यक्रम आहे नष्ट झालेल्या सोयाबीन पिकांवर रोटावेटर फिरवणे, त्यावर दिनांक ही दिलेली आहे 22 घटस्थापनेच्या दिवशी, वेळ सुद्धा त्यावर मेन्शन केलेली आहे, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि स्थळही दिलेलं आहे। दयाराम राठोड यांची शेती सुजातपूर आणि विशेष पाहुण्यांसाठी अल्पोपहाराची सोय उपलब्ध असं सुद्धा या पत्रिकेमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी मेन्शन केलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो आणि ही पत्रिका प्रचंड प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे। नवीन नवीन निकष लावून रोगराईचं नाव देऊन आमची दिशाभूल करत आहे व शेतकऱ्याची थट्टा उडवत आहे। त्यामुळं आम्ही आता निवेदन देणं बंद केलेले आहे आणि शेतमाऊलीच्या कृपेने येणाऱ्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आम्ही आमच्या शेतामध्ये रोटावेटर चालवून आमच्या सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवणार आहे। जर अतिवृष्टीमुळे जर आमचा ट्रॅक्टर गेला नाही तर आम्ही मेंढरं चारून सुद्धा आमचा सोयाबीनचा जो पंधरवड्याचा जो उपक्रम राबवणार आहे, त्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्या कार्यक्रमाला हजर राहावे आणि अल्पोपहाराचा आनंद घेऊन आमच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या दुकोट्यामध्ये ते सामील व्हावे।